नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 5 एप्रिल 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, जर तुम्ही प्रत्येक कामाला उद्यावर ढकलत आहे तर तुम्ही स्वतःसाठी कधीही वेळ काढू शकणार नाही. तुमचे वैवाहिक आयुष्य एका सुंदर टप्प्यावर येऊन पोहोचेल. आजचा दिवस त्या उत्तम दिवसासारखा असेल जेव्हा वेळ आरामात जाते आणि तुम्ही लांब वेळेपर्यंत आराम करत राहाल. परंतु यानंतर तुम्हाला ताजेतवानेही वाटेल आणि याची तुम्हाला खूप आवश्यकता आहे. तुमचे व्यक्तिमत्व आणि मोहक आकर्षकता यामुळे काही नवे मित्र जोडाल. प्रेमाच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत विश्वसनीय असा असणार आहे. वेळेच्या आधी सर्व कामे पूर्ण करणे ठीक असते. जर तुम्ही असे केले तर तुम्ही आपल्यासाठी वेळ काढू शकाल. आज तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यासाठी आणि चांगले दिसावे यासाठी प्रयत्न करायला भरपूर मोकळा वेळ मिळेल. आज तुम्ही घरातून बाहेर खूप सकारात्मकतेने निघाल, परंतु कुठल्या किमती वस्तूची चोरी होण्याने तुमचा मूड खराब होऊ शकतो. उपाय: स्थिर आर्थिक जीवनासाठी चांगल्या लोकांशी जोडून राहा. लोकांबद्दल वाईट विचार टाळा. मानसिक हिंसापासून वंचित राहा. मजबूत श्रद्धा ठेवा. वृषभ राशी, तुम्हाला काळजी घेणारा आणि समजूतदार मित्र भेटेल. आज तुमच्या जवळचे लोक तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतील, परंतु आपल्या मनाला शांत ठेवण्यासाठी तुम्ही एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या समवेत आयुष्यातील एक उत्तम संध्याकाळ व्यतीत कराल. कुठल्याही कामाला करण्याच्या आधी हे जाणून घ्या की त्याचा तुमच्यावर कसा प्रभाव पडेल. तुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करेल. जर तुम्ही यात्रेवर जाणार असाल तर आपल्या किमती वस्तूंची काळजी घ्या. खास करून आपली पर्स सांभाळा. सामाजिक एकत्रीकरण सोहळ्यात तुम्ही लोकप्रिय ठराल. उपाय: आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी दारूचे सेवन करू नका. मिथुन राशी, शेजाऱ्यांशी झालेल्या भांडणामुळे तुमचा मूड खराब होईल, परंतु तुमच्या रागावर नियंत्रण मिळवा, कारण त्यामुळे आगीत तेल ओतले जाईल. तुम्ही भांडणात सहकार्य केले नाही तर तुमच्याशी भांडायला कुणीही येणार नाही. आश्चर्यकारक संदेश तुम्हाला गोड स्वप्न दाखवेल. निकटच्या सहकाऱ्यांशी अनेक मतभेद झाल्याने दिवसभर तणावपूर्ण जाईल. दिखावा करण्यापासून आज तुम्ही बचाव केला पाहिजे. असे कराल तर तुमच्या जवळचे लोकही तुमच्यापासून दूर जातील. अपेक्षित मातांनी जमिनीवर चालताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी देईल. उपाय: कुत्र्यांना पोळी खाऊ घातल्याने आरोग्य चांगले राहील.
कर्क राशी, प्रेमाची अनुभूती ही पंचेंद्रियांच्या पलीकडची असते, पण आज तुम्ही या परमानंदाची अनुभूती घेणार आहात. रिकाम्या वेळी तुम्ही कुठली फिल्म पाहू शकता. ही फिल्म तुम्हाला आवडणार नाही आणि तुम्हाला असे वाटेल की तुम्ही आपला महत्त्वाचा वेळ खराब केला. जर तुम्ही आजचे काम उद्यावर टाकले तर त्याचा तुम्हाला दुसऱ्या दिवशी वाईट परिणाम भोगावा लागू शकतो. तुमच्याकडे प्रचंड प्रमाणात ऊर्जा आहे, परंतु कामाच्या ताणामुळे तुम्ही त्रासून जाल. तुमचा मित्र तुमच्यापासून आज मोठी रक्कम उधार मागू शकतो. जर तुम्ही त्यांना ती रक्कम दिली तर तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कौटुंबिक जबाबदाऱ्याकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. निष्काळजीपणा महागात पडू शकतो. उपाय: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सुगंध, धूप व कापूर सारख्या वस्तू वितरित करा, भेट द्या, दान करा आणि स्वतःही वापरा. सिंह राशी, दूरस्थ ठिकाणाहून एखादी चांगली बातमी संध्याकाळी उशिरापर्यंत येण्याची शक्यता आहे. तुम्हाला आज कुठला मित्र किंवा जवळचा नातेवाईक तुमच्यासोबत दुःखद गोष्टी शेअर करू शकतात. आजच्या दिवशी तुम्ही आराम करू शकाल. शरीराला तेलाने मसाज करून तुमचे स्नायू मोकळे करा. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. तुमच्या ओळखीचे कोणीतरी तुमची आर्थिक स्थिती पाहून विचित्र पद्धतीने प्रतिक्रिया देईल. त्यामुळे घरात तुम्हाला अवघडल्यासारखे वाटेल. उपाय: सुट्टीच्या दिवशी चांगले पक्वान्न बनवून त्याचा आनंद तांब्याच्या चमच्याने घेतल्यास तुम्हाला शाही साक्षात्कार होईल. कन्या राशी, एखाद्या धार्मिक स्थळी किंवा एखाद्या नातेवाईकाच्या घरी जाण्याचा विचार पुढे येईल. तुम्हाला उत्कृष्ट वागणुकीची गरज आहे, कारण तुमचा जोडीदार अंदाज लावता येणार नाही अशा मूडमध्ये असेल. रिकाम्या वेळेचा आज तुम्ही सदुपयोग कराल आणि त्या कामांना पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल जे काम तुम्ही मागील दिवसात करू शकला नव्हता. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या वागण्याचा कदाचित गैरसमज करून घ्याल, ज्यामुळे तुम्ही दिवसभर निराश असाल. त्या लोकांच्या गोष्टीचे वाईट मानून घेऊ नका, ज्याची तुमच्या जीवनात काहीच किंमत नाही. स्वतःची प्रगती करणाऱ्या प्रकल्पामध्ये तुमची ऊर्जा खर्च करा, त्यामुळे तुमची स्थिती सुधारेल. आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्या जवळील नाविन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. उपाय: पालक गाईला खाऊ घातल्याने प्रेम आयुष्यात छान पद्धतीने सुधार येईल. तूळ राशी, आपल्या जवळच्या लोकांसोबत तुम्हाला वेळ घालवण्याची इच्छा होईल, परंतु तुम्ही असे करण्यात सक्षम होऊ शकणार नाही. आजच्या एखाद्या कठीण परिस्थितीत तुमचा जोडीदार कदाचित तुमच्या पाठीशी उभा राहणार नाही.
मीडिया फील्डने जोडलेल्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहणार आहे. तुमचा विश्वास आणि ऊर्जा शक्ती आज उच्च असेल. धन तुमच्यासाठी गरजेचे आहे, परंतु धनाला घेऊन इतके गंभीर होऊ नका की आपल्या नात्यालाच खराब कराल. कुटुंबातील सदस्यांची मदत तुमच्या गरजा पुऱ्या करण्याची काळजी घेईल. उपाय: प्रेमपूर्ण जीवनासाठी गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करून तुपाचा दिवा लावा. वृश्चिक राशी, आज तुमचा फायदा होईल, कारण कुटुंबातील सदस्य तुम्हाला सकारात्मक दृष्ट्या प्रतिसाद देतील. तुमचे प्रेम असफल ठरेल. तुमची संवाद कौशल्य प्रभावी ठरू शकतील. वैवाहिक आयुष्याकडून अवास्तव अपेक्षा ठेवल्यामुळे दुःखी होण्याची शक्यता अधिक आहे. लोकांपासून दूरी ठेवणे बऱ्याच वेळा गरजेचे असते, परंतु त्या लोकांपासून दूरी बनवू नका जे तुमचे शुभचिंतक आहेत. हवेत इमले बांधण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा काहीतरी अर्थपूर्ण गोष्टी करण्यावर आपली ऊर्जा खर्च करा. आज तुम्ही त्या लोकांना उधार देऊ नका ज्यांनी तुमची मागील उधारी चुकवलेली नाही. उपाय: अहंकारी बनू नका आणि नेहमी देवाच्या आशीर्वादाचा सन्मान करा, कारण वेळ कधीही स्थिर नसते, नेहमी बदलत असते. धनु राशी, आज तुम्हाला आपल्या कामाला वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लक्षात ठेवा की घरी तुमची कुणी वाट पाहत आहे, ज्याला तुमची अत्यंत आवश्यकता आहे. लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधलेल्या असतात. तुमचा जोडीदार आज हे सिद्ध करेल. लहान भाऊ बहिणीसोबत फिरायला जाऊ शकता, त्यामुळे तुमच्या दोघांच्या नात्यामध्ये उत्तमता येईल. आपल्या जीवनसाथीचा आनंददायी प्रेमळ मूड तुमचा दिवस उजळून टाकेल. झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल. प्रिय व्यक्तीसोबत वादावादी होऊ नये यासाठी वादग्रस्त विषय टाळा. उपाय: तांब्याच्या भांड्यात पाणी पिल्याने पारिवारिक आयुष्य चांगले राहील. मकर राशी, तुमची प्रिय व्यक्ती खूपच जास्त भाव खात असल्यामुळे तुम्हाला उदासी राहील. या राशीतील लोकांना आज मद्यपान आणि सिगारेटपासून दूर राहण्याची आवश्यकता आहे, कारण यामुळे तुमचा महत्त्वाचा वेळ खराब होऊ शकतो. आरामाअभावी तुम्हाला तुमच्या वैवाहिक आयुष्यात गुदमरल्यासारखे वाटेल. तुमच्या आयुष्यात सुसंवादाची आवश्यकता आहे. व्यक्ती पैशामुळे आपले स्वास्थ्य खराब करू शकतात आणि नंतर स्वास्थ्यासाठी पैसा. स्वास्थ्य अमूल्य आहे, म्हणून आळस त्याग करून आपल्या शारीरिक सक्रियतेला वाढवणे फायदेशीर राहील. प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल. पैशाची किंमत तुम्ही चांगल्या प्रकारे जाणता, म्हणून आजच्या दिवशी तुमच्याद्वारे वाचवलेले धन
तुमच्या खूप कामी येऊ शकते आणि तुम्ही कुठल्या मोठ्या अडचणीमधून निघू शकता. उपाय: सकाळी लवकर उठून आपल्या कुटुंबातील मोठ्यांचा आशीर्वाद घ्या आणि कुटुंबात संवाद ठेवा. कुंभ राशी: मित्रांकडून सायंकाळी एखादा रोमांचक प्लॅन आखल्यामुळे आजचा दिवस खूप सुंदर असेल. दोघांमधील निखळ स्पष्ट समजूतदारपणामुळेच तुम्ही तुमच्या पत्नीस भावनिक आधार देऊ शकाल. या राशीतील लोकांना स्वतःसाठी खूप वेळ मिळेल. या वेळेचा उपयोग तुम्ही आपले शौक पूर्ण करण्यात लावू शकता. तुम्ही काही पुस्तके वाचू शकता किंवा आपले आवडते म्युझिक ऐकू शकता. तुमचे वरिष्ठ अगदी देवदूतासारखी वागणूक देत आहेत असे वाटते. तुमचा जोडीदार आज तुमच्यासाठी घरात काही सरप्राईज डिश बनवू शकतो. यामुळे तुमच्या दिवसाचा थकवा निघून जाईल. अत्यंत व्यस्त वेळापत्रकात देखील आपले आरोग्य चांगले असेल. आज तुम्ही धनसंबंधाने जोडलेल्या समस्यांच्या कारणाने चिंतित राहू शकता. यासाठी तुम्हाला आपल्या कुठल्या विश्वासपात्रचा सल्ला घेतला पाहिजे. उपाय: आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी काळी मिरी कुठल्याही प्रकारच्या आहारात घ्या. मीन राशी: जुन्या ओळखी आणि संबंधांना उजाळा देण्यासाठी चांगला दिवस. आज तुमचा रिकामा वेळ ऑफिसचे काम पूर्ण करण्यात व्यतीत होईल. तुमचे वैवाहिक आयुष्य म्हणजे आनंद, धमाल आणि समाधान वाटेल. आपल्या कामाकडे आज तुमचे चांगले लक्ष असेल. तुमच्या कामाला पाहून तुमचा बॉसही खुश होऊ शकतो. ध्यानधारणा आराम मिळवून देईल. चंद्राच्या स्थितीमुळे आज तुमचे धन व्यर्थ खर्च होऊ शकते. जर तुम्हाला धनसंचय करायचे आहे तर तुम्ही आपल्या जीवनसाथी किंवा मातापित्यासोबत याबाबतीत बोलू शकता. उपाय: आपल्या दैनंदिन पूजेसाठी आणि समृद्धीसाठी गोपी चंदन व पांढरे चंदन याचा व्यापक वापर करा. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.